नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पॉलिटेक्निकच्या फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर आज आपण डिस्कशन करणार आहोत. टोटल आपण म्हटलंय की फिजिकल क्वांटिटीचे 3 टाइप आहेत. कुठले-कुठले आहेत? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी आणि तिसरं आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. तर आता आपण तिसरी जी क्वांटिटी आहे त्याबद्दल डिस्कस करू. तर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी 2 आहेत. एक आहे लेकरांनो प्लेन अँगल. एक आहे प्लेन अँगल आणि जी सेकंड आहे ती आहे सॉलिड अँगल. ठीक आहे. एक क्वांटिटी कुठली आहे? प्लेन अँगल आणि दुसरी क्वांटिटी कुठली आहे लेकरांनो? येस, सॉलिड अँगल. मग मला त्याच्या अगोदर तुम्हाला फक्त ह्याचं डिस्कशन करायचंय की अँगल काय आहे? बरोबर आहे. हे बघा रे, आपण जर कधी लिहित असताना अँगल म्हटलं, की आपण अशा प्रकारे 2 लाईन ड्रॉ करायचं. म्हणायचं की ह्या 2 अँगलमध्ये या 2 लाईनमध्ये जे काही असेल त्याला आपण म्हणायचो अँगल. बरोबर आहे. पण सर इथे तुम्ही शब्द लिहिलाय प्लेन अँगल. काय शब्द लिहिलाय? प्लेन अँगल. सर प्लेन अँगल काय? तर किती इंटरेस्टिंग आहे बघा. हे सगळ्यांना माहिती आहे प्लेन अँगल म्हणजे जो पिझ्झा आपण खातोय त्या पिझ्झाचा एक छोटासा पार्ट त्याला आपण सेक्टर म्हणू. ठीक आहे. काय अडचण? इथे सुद्धा काय होतं रे? इथे सुद्धा अँगल थिटा होतोय. येस सर. काय अडचण इथपर्यंत? नाही. परत आपण अँगल असं सुद्धा रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. अँगल इथे असं सुद्धा रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. इथं सुद्धा आपण काय करतो हे अशा प्रकारे इथे अँगल रिप्रेझेंट करतो. मग इथं काय-काय आहेत? तर आपल्याला माहिती आहे हा राइट अँगल ट्रायंगल आहे आणि राइट अँगल ट्रायंगलमध्ये इथे जे अँगल आहे ते 90 डिग्रीचं असेल. इथं 45 डिग्री असेल आणि इथं सुद्धा 45 डिग्री असेल. मग ही गोष्ट सांगायची गरज नाही, की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते लेकरांनो? 180 असते. चेक करू शकता. मी जर या ठिकाणी अँगल ए म्हटलं, ए इज इक्वल टू म्हटलं, या ठिकाणी बी इज इक्वल टू म्हटलं, या ठिकाणी सी, तर अँगल ऑफ ए प्लस अँगल ऑफ बी प्लस अँगल ऑफ सी इज इक्वल टू काय होतं लेकरांनो? तर चेक करू शकता. अँगल ऑफ ए आहे 90 डिग्री प्लस अँगल ऑफ बी आहे 45 डिग्री प्लस अँगल ऑफ सी आहे 45 डिग्री आणि कुणाच्या इक्वल येतं? 180 डिग्रीच्या. ठीक आहे? चला. हे आता पहा रे, अँगलचा कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. इथपर्यंत याला आपण लिहितो सपोज हा अशा जर प्रकारे जर असेल ए-बी-सी तर ठीक आहे. ह्याला काय लिहितो? अँगल ए-बी-सी. ठीक आहे. मग आता काय रे? तर इथे अँगल रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे आहे? मी याला थोडंसं जरा बाजूला ठेवतो आणि फक्त आणि फक्त अँगलवरच डिस्कशन करतोय. काय रे? तर अँगल काय असतं? अँगल ड्रॉ कशा प्रकारे करतो? तर सगळ्यात पहिले एक रेफरन्स लाईन असते. ठीक आहे. रेफरन्स ॲक्सिस म्हणा. ठीक आहे. आणि ह्या ॲक्सिस पासून आपण काय करतोय? येस, आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा क्लॉकवाईज. बघा ह्या रेफरन्स ॲक्सिस पासून एक रोटेटिंग लाईन ड्रॉ करतोय. ही रोटेटिंग लाईन आहे. रोटेटिंग लाईन कुठल्या डायरेक्शनला आहे? अँटी क्लॉकवाईज. दुसरी रोटेटिंग लाईन आहे कुठल्या डायरेक्शनला आहे? क्लॉकवाईज. तर इथून इथपर्यंत जे अँगल आहे ते थिटा असेल. इकडून इथपर्यंत अँगल आहे ते मायनस थिटा आहे. प्लस थिटा आणि मायनस थिटा. याचा अर्थ काय? जर रोटेशनल म्हणजे ही रोटेटिंग लाईन आहे. ही जी इथं आहे, ही कुठली लाईन आहे लेकरांनो? ही जी आहे, ही आहे रोटेटिंग लाईन. रोटेटिंग लाईन. ठीक आहे. रोटेटिंग लाईन आणि ही जी आहे, ही सुद्धा कुठली लाईन आहे? रोटेटिंग लाईन आहे. ही रोटेटिंग लाईनची डायरेक्शन कशी आहे? रेफरन्स ॲक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज आणि जे खाली आहे त्या रेफरन्स लाईन पासून याची डायरेक्शन कशी आहे? येस, क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज म्हटलं की अँगल निगेटिव्ह असतं आणि आणि अँटी क्लॉकवाईज म्हटलं की अँगल कसं असतं पॉझिटिव्ह. जर ह्याचं जर रिप्रेझेंटेशन द्यायचं असेल तर पहा बाळांनो, इथून इथपर्यंत जर अशा प्रकारे ड्रॉ केलं तर मी याला म्हणतोय थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. ठीक आहे. हा झाला रेफरन्स ॲक्सिस. काय झालं हा? रेफरन्स ॲक्सिस. त्याचप्रमाणे जर मी अशा प्रकारे रिप्रेझेंट केलं तर थिटा हे जे अँगल आहे हे डाउनवर्ड, हे अपवर्ड. तर या ठिकाणी थिटा इज इक्वल टू काय लिहितो आपण? -45 डिग्री. येस सर, कळतंय सर, जमायलंय. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत. अँगल हा कॉन्सेप्ट मला वाटते प्रत्येकाला क्लिअर होत असेल. अँगल म्हणजे जस्ट
की एका रेफरन्स ॲक्सिस पासून दुसरी रोटेटिंग लाईन ड्रॉ करणं. त्याची डायरेक्शन ही झाली अँटी क्लॉकवाईज आणि ही डायरेक्शन झाली मित्रांनो क्लॉकवाईज. ठीक आहे. जर अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह येस आणि क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह अँगल असेल. हे तुम्ही व्यवस्थित इथून कळत असेल. आता जे डिस्कशन करू ते डिस्कशन आहे आपलं प्लेन अँगल बद्दल. कशाबद्दल आहे? प्लेन अँगल बद्दल. ठीक आहे. मग आता प्लेन अँगल काय लेकरांनो? तर प्लेन अँगल कशाप्रकारे रिप्रेझेंट करता येईल बघा. तर या ठिकाणी जस्ट ड्रॉ करतो एक सर्कल. काय ड्रॉ करतोय? एक सर्कल ड्रॉ करतोय. आता ह्या सर्कल जर ड्रॉ केलं, पण ह्या सर्कलचं छोटंसं रिप्रेझेंटेशन काय करतोय? इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत काय करतोय? हे झालं रेडियस ऑफ सर्कल आणि हा रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. आणि याच्या पुढे जी येते धिस इज द आर्क ऑफ द सर्कल. हे काय लेकरांनो? आर्क ऑफ द सर्कल. आणि इथे जे अँगल असेल त्या अँगलला रिप्रेझेंट करतोय डी थिटा. सर तुम्ही डी थिटा का रिप्रेझेंट केलंय? कारण पूर्णच्या पूर्ण अँगल ऑफ अ सर्कल किती असतं रे? 360 असतं. त्यापैकी मी छोट्याशा सेगमेंट बद्दल बोलतोय म्हणजे डी थिटा बद्दल बोलतोय म्हणून डी थिटा लिहिलंय. ठीक आहे. आता इथे अँगलची डेफिनेशन काय? तर इथे अँगलची डेफिनेशन आहे द अँगल सबटेंडेड बिटवीन द angle subtended between two line. The angle subtended between two lines is known as which angle is known as plane angle. ठीक आहे. इज नोन ॲज ठीक आहे लेकरांनो काय येतं रे? प्लेन अँगल येतं. ठीक आहे. मग आता जो प्लेन अँगल आहे तर आपल्याला माहिती आहे ह्या प्लेन अँगलचा जो फॉर्म्युला आहे डी थिटा. डी थिटा म्हणजे इथे डी थिटा इज इक्वल टू इकडे समोर दिसते आर्क आणि इथे काय दिसते लेकरांनो? रेडियस. सो या ठिकाणी येतं आर्क अपॉन रेडियस. काय येतं रे लेकरांनो? डी थिटा इज इक्वल टू काय येतं? आर्क अपॉन रेडियस. ठीक आहे. काय अडचण? काय नक्कीच. एक माझा असाच व्हिडिओ आपल्या डिप्लोमाला ह्या चॅनलवरच आहे. तो तुम्ही पहा. तुम्हाला त्यामध्ये आणखी व्यवस्थित कळेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आर्क अपॉन रेडियस. मग आता मला सांगा आर्कचं युनिट काय रे? ते मीटरमध्ये. आर्कचं युनिट मीटरमध्ये, रेडियस सुद्धा मीटरमध्ये. तर मी जर या ठिकाणी लिहिलं मीटर अपॉन मीटर तर दोन्ही कॅन्सल आउट होणार. म्हणजे ही कुठली क्वांटिटी आहे? युनिटलेस क्वांटिटी आहे. सो या ठिकाणी लिहितोय प्लेन अँगल प्लेन अँगल इज अ unitless and dimensionless physical quantity. Dimensionless physical quantity. डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. कळत असेल हा फार महत्वाचा पॉइंट आहे. प्लेन अँगल इज अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. जर तुम्हाला ऐका रे आता या ठिकाणी काय लेकरांनो तर या ठिकाणी थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस आहे. ठीक आहे. हे टोटल जे अँगल आहे 360. मला जर अँगल ऑफ सर्कल जर काढायचं असेल टोटल अँगल ऑफ सर्कल येस टोटल अँगल ऑफ सर्कल टोटल अँगल ऑफ सर्कल या ठिकाणी छोटस अँगल डी थिटा आहे पण मला जर पूर्ण अँगल काढायचं असेल तर येस टोटल अँगल ऑफ सर्कल इज इक्वल टू या ठिकाणी लिहावं लागेल मला सरकमफ्रन्स सरकम circumference of a circumference of a circle येस लेकरांनो डिवायडेड बाय काय रे रेडियस. ठीक आहे. मग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय 2 पाय आर रेडियस काय रे आर आर आणि आर गेट कॅन्सल. सो या ठिकाणी टोटल अँगल जो आहे तो टोटल अँगल या ठिकाणी किती लेकरांनो 2 पाय येईल. 2 पाय इज नथिंग बट व्हॉट टोटल अँगल ऑफ सर्कल. ठीक आहे लेकरांनो पाहू शकता व्यवस्थित इथपर्यंत काय अडचण आहे का? नक्कीच मी आणखी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे 1 रेडियन काय आहे पण तुम्ही तो आपला व्हिडिओ बघून घ्या त्यात तुम्हाला परत एकदा छान प्रकारे कळण्याला मदत होईल. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे तो नेक्स्ट पॉइंट आहे सॉलिड अँगल बद्दल. कशाबद्दल लेकरांनो? सॉलिड अँगल. ठीक आहे. हे आता सॉलिड अँगल काय रे सगळ्यांना आईस्क्रीमचा कोन माहिती आहे. ह्याला डिनोट करतो आपण डी ओमेगानी. येस काय रिप्रेझेंट करतो रे डी ओमेगा इज नथिंग बट द सॉलिड अँगल. सॉलिड अँगल रिप्रेझेंट कशा प्रकारे होतं? सॉलिड अँगल रिप्रेझेंट कशा प्रकारे होतं? तर या ठिकाणी हा जर इथे मी विचार करत असेल की हा एक स्पेअर आहे.
हा काय लेकरांनो इथे हा हा काय रे स्पेअर आहे. ठीक आहे. मग स्पेअर म्हटलं तर इथे मी अशा प्रकारे ह्या स्पेअर वरती अशा प्रकारे इथे रिप्रेझेंट करतोय. येस, काय रिप्रेझेंट करतो हे? हे आहे येस, हा रिप्रेझेंट करतोय कोन. ज्याला आपण आईस्क्रीमचा कोन म्हटलं तरी चालेल. आणि ह्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये जे अँगल फॉर्म होतंय या ठिकाणचं, हे इथून इथपर्यंत जे अँगल आहे ह्याला डी ओमेगा म्हणतोय. डी ओमेगा मीन्स व्हॉट? अबाउट द सॉलिड अँगल. आणि हा जो आहे तो आहे एरिया अंडर एरिया कर्व. ह्याला आपण म्हणतोय डीएस. डीएस म्हणजे जो एरिया येतोय. कारण टोटल एरिया तर ए आहे ना. टोटल बरं डी ए लिहितोय तुम्हाला कळावं ह्या फॉर्मॅटने डी ए बस. टोटल एरिया किती लेकरांनो? आणि इथून इथपर्यंत आहे हे आहे त्याचं रेडियस. मग टोटल एरिया ए आहे त्याचा छोटासा पार्ट एवढा जो येतोय त्याला डी ए म्हणतोय. टोटल अँगल स्पेअरचा आपल्याला माहिती आहे 4 पाय आहे. त्यापैकी टोटल स्पेअरचा अँगल 4 पाय आहे. पण आपलं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी काय करतोय? फक्त डी ओमेगा करतोय. रेडियस किती आहे? आर ला. मग सॉलिड अँगलचं रिप्रेझेंटेशन कसं आहे बघा. सॉलिड अँगल इज इक्वल टू सॉलिड अँगल इज इक्वल टू या ठिकाणी लिहितोय एरिया. ठीक आहे. या ठिकाणी लिहितोय एरिया अंडर किंवा ठीक आहे या ठिकाणी काय लिहितोय एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर. ठीक आहे. या ठिकाणी काय लिहितोय एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर. एरिया असं जर लिहिलं चालेल किंवा ds अपॉन आर स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. आता इथे पण बघा जर आपल्याला टोटल अँगल ऑफ सर्कल टोटल अँगल ऑफ स्पेअर फाइंड आउट करायचंय. स्पेअर हा ठीक आहे. काय फाइंड आउट करायचं आपल्याला या ठिकाणी टोटल अँगल ऑफ स्पेअर. तर टोटल अँगल ऑफ स्पेअर ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी एरिया ऑफ स्पेअर अपॉन रेडियस स्क्वेअर. रेडियसचा स्क्वेअर. मग एरिया ऑफ स्क्वेअर काय बाळांनो 4 पाय आर स्क्वेअर आहे आणि रेडियस स्क्वेअर काय आर स्क्वेअर आहे. सो हे आणि आहे काय झालं रे कॅन्सल. सो रिमेनिंग काय या ठिकाणी 4 पाय आहे. रिमेनिंग काय या ठिकाणी 4 पाय आणि 4 पाय काय टोटल अँगल ऑफ स्पेअर या ठिकाणी आहे टोटल अँगल ऑफ स्पेअर. ठीक आहे. टोटल अँगल ऑफ स्पेअर इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू 4 पाय. थँक्यू. ठीक आहे. मी जेवढं होईल तेवढं खूप शॉर्टकट वेने एक्सप्लेन करतो जिथे गरज नाही तिथे. अदरवाईज जिथे महत्वाचं तिथे तर छान एक्सप्लेन करणारच. चालेल? पाहून घ्या इथपर्यंत. हे झालं सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. कुठल्या कुठल्या आहेत ह्या? सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. चालेल? तर लक्षात राहू द्यात तुम्हाला हा व्हिडिओ मॅक्झिमम तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करायचा आहे. ठीक आहे. डिप्लोमाला ही आपली जी ऍप आहे त्या ऍपचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे. तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता आणि जर काही जरी अडचण आली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे लेकरांनो, धन्यवाद.